थांबवण्याची शक्ती आपल्याला दिलेली आहे. मित्रांनो, हा बिझनेस, यातून मिळणारे पैसे यापेक्षा आपण वेगळ्या अँगलनं जर याच्याकडे बघितलं ना, तर आपण काम करायला थकणारच नाही. अजिबात थकणार नाही. आपल्याला कधीच वाटणार नाही मी थकलोय आणि मी खूप वेळापासून काम करतोय. आतापर्यंत यांना कसं भेटू, यांना कसं सांगू, असं होणारच नाही. कारण की त्या मागची आपण किती लोकांना किती मोठ्या संकटातून वाचवत आहोत. ही ज्यावेळेस शक्ती आपल्यामध्ये येते ना, तर एक ट्रेनिंग मध्ये संतोषजी एक फार छान फिजिकल ट्रेनिंग राहायचे ना, त्यावेळेस असं उभा करायचं, एक जणाला म्हणायचं की हे 4 मुष्टंडे येतं. त्या 4 मुष्टंडेला तुला मारायचे, मुष्टंडे गुंड. तर तो आपला साधारण माणूस, मी यांना कशाला मारू, काय म्हणजे काही हे नाही. पण आता म्हणले की हे 4 जण तुझी सगळ्यात प्रिय व्यक्ती, तुझी बायको, तुझी बहीण किंवा तुझी आई, यांना मारण्यासाठी निघलेले आहेत. आता यांना मारायचं. तर तो म्हणतो आता तर मारावंच लागलं. आता काही म्हणजे पर्यायच नाही राहिला. आता एम ठरला. त्याच्या पाठीमागे शक्ती आली की आता मला माझ्या कुटुंबियाला वाचवायचं. आता 4 काय 4 शेव द्या. आता काय मागायचं. तसं आहे मित्रांनो. मला एक न्यूट्रिशन पॅकेट विकायचंय की मला माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक महिलेला स्वस्थ बनवायचं. हे ज्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये येतं ना, तर आपला एमच बदलून जातो. काम करण्याचा उत्साह, ऊर्जा आणि हे सगळं बदलून जाते. आणि याचा अनुभव घेऊन पहा. याचा अनुभव घेऊन पहा. तर ह्यासाठी हे ल्युकेरिया पुस्तक आज आम्ही तिथे एक बॉक्स आणलं होतं, लवकरच संपून गेलं. एक बॉक्स ल्युकेरिया आणि प्रेग्नन्सी असं एकत्रित होतं. तर ते हे संतोषजी किती घेतले तुम्ही? तुम्हाला मी एक मिनिट अनम्यूट करतो. 100 200 4 हे घेतले ना मी. 4 घेतले, बरं. आणि दिल्लीहून काही मिळाले होते तुम्हाला? दिल्लीला मिळाले नव्हते? दिल्लीहून 200 आणले होते सर. हा, त्यांना दिल्लीला मिळाले बाय चान्स. त्यांनी आणले, दिल्लीला लवकर संपले होते आणि त्यांनी इथून सुद्धा घेतलेले आहेत. त्यांची आई सगळ्याचा उत्साह पाहून मला सुद्धा उत्साह आला की इतकी छान काम सगळेजण करतायत. तर हे पुस्तक तुम्ही घ्या आणि या पुस्तकाचा वापर आपल्याला करायचा आहे. टेक्निकल नॉलेज तर आपल्याकडे भरपूर आहे आणि ते दररोज अपग्रेड केले जाते. टेक्निकल नॉलेज आपल्याकडे खूप आहे, तर रोज त्यावर ट्रेनिंग जायला. आपला खास काम कुठं करायचं, तर आपलं काम करायचं इमोशनवर. इमोशन्स तयार झाल्या की अतिशय छान आपलं काम इथं व्हायला लागतंय. आजचा जो आपला विषय तुमच्यापर्यंत सायंकाळचा पोहोचला होता, ते होता की व्हॉट्स मेक न्यूट्रिचार्ज वुमन युनिक. न्यूट्रिचार्ज वुमन तशीच युनिक आहे. न्यूट्रिचार्ज वुमन तशीच युनिक आहे, कारण की पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये महिलांसाठी स्पेशल प्रोडक्ट निघणं हेच युनिक गोष्ट आहे. आणि एखाद्या कंपनीनं असा विचार करणं की महिलांसाठी स्पेशल प्रोडक्ट आणावं, हीच एकदम युनिक गोष्ट आहे. नंतर आपल्या पाहून रिवायटल वुमन आल्या, त्यात काही वेगळा फरक नाही, काय नाही. परंतु काय युनिक बनवतं न्यूट्रिचार्ज वुमनला, तर मला असं म्हणणं महिलांसाठी प्रोडक्ट बनलं हेच युनिक आहे. अशा काय कुठल्या गोष्टी आहेत ज्या न्यूट्रिचार्ज वुमनला युनिक बनवतात बाकीच्या प्रोडक्ट पेक्षा, किंवा बाकीचे जे आपले मार्केटमध्ये प्रोडक्ट आहेत यापेक्षा न्यूट्रिचार्ज वुमनला काय युनिक बनवतंय याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. युनिक बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे न्यूट्रिचार्ज वुमन मध्ये असलेले न्यूट्रियन्स. एक तर 50 न्यूट्रियन्स वाले प्रोडक्ट महिलांसाठी, पुरुषांसाठी, आणि ते डेली हेल्थ सप्लिमेंट. कुठलाही आजार नसताना, कुठलंही तुम्हाला कुठलाही आजार नसताना, कुठलीही शारीरिक व्याधी नसताना तुमच्यासाठी जर एखादं स्पेशल प्रोडक्ट बनतंय 50 न्यूट्रियन्स वालं, हीच एकदम युनिक गोष्ट आहे. न्यूट्रिचार्ज वुमन साठी तीच एकदम युनिक गोष्ट आहे. आणि त्यामध्ये आणखीन कुठल्या गोष्टी येत आहेत, मी त्यासाठी तुम्हाला पीपीटी जोर घेऊन जातो. आणि कुठल्या गोष्टी न्यूट्रिचार्ज वुमनला युनिक बनवतात, स्पेशल बनवतात. तुम्ही सुद्धा सांगू शकता की सर ही गोष्ट आहे, ही गोष्ट न्यूट्रिचार्ज वुमनला युनिक बनवते. ही गोष्ट अशी आहे की न्यूट्रिचार्ज वुमनला मला असं वाटतं की ही युनिक आहे. तर आपण 1 मिनिटामध्ये जर कुणाला वाटत मला सांगायचं की मला ही युनिक गोष्ट वाटली न्यूट्रिचार्ज वुमन मध्ये, मला ही गोष्ट अतिशय युनिक वाटली, तर कुणी सांगू इच्छित यस मला ही गोष्ट ना युनिक वाटली, की मला मला कुठली युनिक वाटली मी तुम्हाला सांगतो. मला ही गोष्ट, विलासरावने हात वर केला, आधी विलास, मला त्याचं नाव लय आवडतं विलास. म्हणजे कसं माणूस सगळं करते कसं ते विलासात राहण्यासाठी. विलासराव बोला. त्याच्यातली युनिक गोष्ट मला एकच वाटली सर,
त्याच्यात 21 मिलीग्रॅम आयरन आहे. यस, विलासरावला ही गोष्ट एकदम भारी वाटली की 21 मिलीग्रॅम आयरन असलेली एक डेली हेल्थ सप्लिमेंट टॅबलेट निघते. हीच युनिक गोष्ट आहे. हे एकदम विलासरावला ती युनिक गोष्ट वाटली. बरोबर आहे. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सुद्धा टाकू शकतात की सर मला ही गोष्ट, बरेच जण आता स्वयंपाकाला लागले असतील आमचे मित्र नाही लागायचे आहे की नाही, ताई लोक लागतात, काही मित्र पण लागतात स्वयंपाकाला, त्याला काय हा यामध्ये ना सर फ्रूट महत्वाचे, जे कधीच खायला नाही मिळत, अशी फ्रूट तुम्ही आपल्याला या एका टॅबलेट मधून मिळतात. हा, इथं पल्लवी ताईनं सुद्धा सांगितलंय आणि ओप्पो कोण आहेत, ताई आहेत का भाऊ आहेत माहित नाही, त्यांनी स्वतः की फ्रूट ब्लेंड. ओके, फ्रूट ब्लेंड आहे, ही मला एकदम युनिक गोष्ट वाटली की न्यूट्रीच्या ह्युमन मध्ये फ्रूट ब्लेंड आहे. तर कारण इतके फळं आपण खाऊ शकत नाहीत, इतके फळ आपण खातच नाहीत. म्हणजे विचारलं कुठलं फळ खाल्लं, फळांचे रस, बरं फळांचा अर्क म्हणू सर आपण, फळांचा अर्क, अतिशय फळांचा त्यातलं ती गोष्ट तेवढीच टाकलेली आहे. आपण तितके फळं खात नाहीत. 5 फळं असं आपण म्हणतो की आपण फक्त लक्ष्मीपूजनाला आणतो. हा, रामनाथ उमपजीला वाटले 6 बोटॅनिकल्स, ही एकदम युनिक गोष्ट आहे. ओके, म्हणजे मला आता ना मी ट्रेनिंग दिल्याचं मला समाधान वाटायला लागलं की अमायनो ऍसिड्स माहितीये, फ्रूट ब्लेंड माहितीये, त्यानंतर बाकीच्या गोष्टी सुद्धा लोक सांगायला ह्या सुद्धा युनिक आहेत. ह्या एकदम आम्हाला छान वाटल्या. त्यामधलं एक अमायनो ऍसिड आहे ट्रिप्टोफॅन, जे माझं आवडतं. ते काय करतं, मूड स्विंग थांबवतं. आणि मॅक्झिमम घरामध्ये जे भांडणं होत आहेत ना, ते मूड स्विंग मुळे होत आहेत. भांडायचं कोण असतं, म्हणजे एखाद्या स्त्रीला कधी वाटतं का स्टार फ्लॉवर एक्स्ट्रॅक्ट, सुरेशजीला वाटतं की हे मासिक धर्म मध्ये सगळ्यात जास्त राहत देणारी गोष्ट आहे स्टार फ्लॉवर एक्स्ट्रॅक्ट. एकदम सुरेशजीला वाटलं की मासिक पाळीमध्ये होणारा त्रास कमी करतं. ट्रिप्टोफॅन काय करतं, मूड स्विंग थांबतंय. कारण त्या बाईला भांडायचं नसतंय, रागवायचं नसतंय, चिडचिडपणा करायचं नसतो, परंतु तिचा मूड स्विंग होतोच. ते थांबवण्यासाठी ट्रिप्टोफॅन आहे. या मूड स्विंगच होत नाही, एकदम स्थिर ठेवतं. आहे की नाही, बुद्धाकडे घेऊन जातं माणसाला, शांततेकडे घेऊन जात. आणि बाई घरात शांत असली की मग काय, सगळी शांतता असते. तर ते हे युनिक वाटलं. खास गोष्ट एक नाही, पहा युनिक गोष्टी वाटायला लागल्यात. आणखी कुठल्या कुठल्या युनिक आहेत त्या गोष्टी सुद्धा आपण पाहत की यस, या गोष्टी युनिक आहेत. पुन्हा कुठल्या गोष्टी युनिक आहेत आपण पाहू. हे आपल्याकडून का, प्रत्येकाला आपलं म्हणणं ऐकून घ्या. हे काय होतं की मोठ्या मीटिंग मध्ये म्हणणं ऐकून घेतलं जात नाही. जे आहे ते पटपट पटपट सांगून जातात, ज्यांना जे सांगायचे ते सांगतात, आणि नंतर म्हणणं ऐकून घेतलं जात नाही. आणि मग त्याला वाटतं यार आमचं काय, आम्हाला सांगायचं होतं आणि नेमकं आम्हाला टाइम नाही मिळाला. ही आपली मीटिंग अशी आहे जिथं प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतलं जातं, प्रत्येकाचं. हे सगळे घटक मी तुमच्या समोर मुद्दाम लावले आहेत. हे सगळे घटक आहेत न्यूट्रीचार्ज म्हणजे. या सगळ्यापासून आपली जी 15 कोटी महिलांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, हे प्रोडक्ट इतक्या घटकापासून बनलं आहे. गंमत अशी की इतके सगळे घटक एकत्र ठेवून त्यांचे एकमेकांमध्ये भांडण न लागू देणं, आहे का नाही. कारण की तुम्ही सायन्सचा थोडा विचार करा की इतके सगळे घटक एक सोबत ठेवायचे आणि त्यांचं ऍब्झॉर्बल बी ठेवायचे, ते त्याचा कुठला साईड इफेक्ट पण झाला नाही पाहिजे, हे सुद्धा पाहायचं, आहे का नाही. तर हे इतके घटक सोबत असणं हेच एक अनोखापण आहे. इतके सगळे घटक म्हणजे जे न्यूट्रीचार्ज ह्युमन मध्ये 13 व्हिटॅमिन, 13 मिनरल, 13 फळांचा ब्लेंड, 6 बोटॅनिकल आणि 5 अमोनो ऍसिड एकत्र असणं, हीच एक युनिक गोष्ट आहे जे तुम्हाला मी दाखवली. आणि हेच न्यूट्रीचार्ज ह्युमनला एकदम अनोखी बनवते. आणि तुम्ही जे पॅकेट बघतायत ना, तर आता अरविंद सरांनी आम्हाला सांगितलं की अमरावतीच्या युएलपी मध्ये सुरेशजी याचं डिझायनिंग बनण्यासाठी अमेरिकन कंपनीला दिलं होतं ऑनलाईन, की आम्ही एक महिलांसाठी असं प्रोडक्ट बनवत आहोत, त्यामध्ये इतके घटक आहेत, याची डिझाईन बनवून द्या. आणि हे डिझाईन बनवून घेऊन त्यावर फार मोठी रक्कम खर्च केली नुसती डिझाईन बनवण्यामध्ये न्यूट्रीचार्ज ह्युमनची. तर कमाल वाटली, प्रत्येक गोष्टच अनोखी आहे. तर ही एक अनोखी गोष्ट आहे, एकदम वेगळी गोष्ट आहे, जी बाकी कंपन्यातल्या टॅबलेट्स आणि न्यूट्रीचार्ज ह्युमनला एकदम वेगळी करते. इतके सगळे व्हिटॅमिन, 13 व्हिटॅमिन, 13 मिनरल, 13 फ्रूट ब्लेंड एकत्र ठेवलं, पण तिचा सुगंध आणि तिची चव अतिशय रुचकर ठेवली. नाही
नाही तर काही व्हिटॅमिन मिनरल असे आहेत यामध्ये कुणी बीएससी वगैरे झाले असतील, कुणी आहे का सायन्स बॅकग्राऊंड मध्ये? सायन्स बॅकग्राऊंड मध्ये कुठे असेल ना तर बीएससी ला काही काही प्रयोग असे होते की ते आम्ही ते 3 असे एकावर एक ठेवले, बाहेर ठेवलं, त्याचा वास इतका यायचा की 8चे मुलं तिकडे पळून जायचे. म्हणजे काही काही व्हिटॅमिन मिनरलची इतकी दुर्गंध असते की त्या दुर्गंधीला पाहून माणसं घाबरून पळून जातात. तर अशा दुर्गंध असलेले व्हिटॅमिन मिनरल असताना सुद्धा 50 न्यूट्रिएंट्स असताना सुद्धा एकही न्यूट्रिएंट्सची घाण चव न्यूट्रिचार्ज उमला लागत नाही. सगळेचे सगळे घटक अतिशय आत ठेवून त्यावर फ्रांसून घेतलेल्या स्ट्रॉबेरीचा कव्हर वरून लावलेला आहे. त्यामुळं टॅबलेट घ्या, तोंडात ठेवा, म्हणजे नाश्ता वगैरे झाला, आपल्या आरमालीकडे गेले, टॅबलेट काढली, तोंडात ठेवली, नंतर आरामशीर माठाकडे गेले, फ्रीज कडे गेले, पाण्याच्या जार कडे गेले, आरामशीर पाणी घ्या आणि बसून आरामशीर प्या. तोपर्यंत तुम्हाला कुठलाही दुर्गंध तुमच्या म्हणजे नाकाला येणार नाही आणि कुठली वाईट चव तुम्हाला लागणार नाही. इतका जाड, इतका छान त्यावर कव्हरिंग केली आहे, ही खासियत आहे. नाहीतर काय, इतकं सगळं ठेवलं परंतु वाईट जर लागलं, चवीला वाईट लागली तर कुणीही ती टॅबलेट घेणार नाही. हे वैशिष्ट्य आहे. हे न्यूट्रिशनचं वैशिष्ट्य आहे. ही त्याला एकदम वेगळं बनवते, खास बनवते. दुसरी गोष्ट, इतके व्हिटॅमिन मिनरल घ्यायचे परंतु ते सगळे शाकाहारामधून घ्यायचे, एकही मांसाहारामधून घ्यायचं नाही. कारण की मांसाहारामधून खूप गोष्टी स्वस्त मिळतात, सहज बनतात, परंतु एकही गोष्ट आपण मांसाहारी घेतलेली नाही. आपण सगळेचे सगळे जे न्यूट्रिएंट्स आहेत न्यूट्रिचार्ज वुमन मध्ये, हे सगळेचे सगळे आपण शाकाहारी घेतलेले आहेत. ही एकदम खास गोष्ट आहे. म्हणजे कंपनी प्रोडक्टच्या प्रती किती इमानदार असावं. कोविडच्या अगोदरची गोष्ट आहे, न्यूट्रिचार्ज बीजेचा थोडा शॉर्टेज झाला, या डेपोला शॉर्टेज, त्या शॉपला शॉर्टेज. आधी आम्हाला वाटलं महाराष्ट्रात जाय का, नंतर कळलं महाराष्ट्राच्या बाहेर पण शॉर्टेज. मग हळूहळू वरच्या स्तरावर आम्ही विचारत गेलो तर लक्षात आलं की आपण रोज हिप एक्स्ट्रॅक्ट जे आहे हे युरोप मधून मागवत होतो. ज्या कंपनीकडून मागवत होतो त्या कंपनीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि रोज हिप एक्स्ट्रॅक्ट भारतात आलं नाही, त्यामुळं प्रोडक्टचं प्रोडक्शन थांबलेलं आहे. त्यापेक्षा स्वस्त रोज हिप एक्स्ट्रॅक्ट चीन मधून येत होतं, म्हणजे सहज मिसळल्या जात होतं, काही प्रॉब्लेम नव्हता. परंतु कंपनीचे वरिष्ठ असे म्हणले की आपण लिहिले ना की युरोप मधून घेतलेलंच आपण रोज हिप एक्स्ट्रॅक्ट वापरतो, तर तिथूनच आल्यानंतर प्रोडक्ट बनून तोपर्यंत प्रोडक्टचं प्रोडक्शन थांबवल्या गेलं. कुणालाच कळालं नसतं, आम्हाला कुणालाच काही कळालं नसतं. परंतु जी गोष्ट लिहिलेली आहे ती गोष्ट तिथूनच आली पाहिजे, हे टीसीजीचे संस्कार आहेत. तर त्यामुळं काही दिवस प्रोडक्शन थांबवणारी आपली कंपनी आहे. तर जर शाकाहारी लिहिले त्याचा अर्थ कसा आहे, 100% शाकाहारी. सगळे त्यामध्ये इन्ग्रेडियंट जे आहेत हे युनिव्हर्सल आहेत, सगळे जण घेऊ शकतात. आणि हे सगळे घटक एकदम पचायला सोपे आहेत, सुपाच्य आहेत, अवशोषित व्हायला सुद्धा अतिशय सहज होत आहेत आणि एक दुसऱ्यासोबत मिळून ते चांगला रिझल्ट देतात. उदाहरण 2 दिले आहेत तुमच्या पीपीटीज मध्ये, तुम्हाला दिसतंय की आयरनच्या अवशोषणासाठी व्हिटॅमिन सी लागते, आपण व्हिटॅमिन सी टाकलाय, आणि व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या अवशोषणासाठी मॅग्नेशियम सुद्धा लागते. आपल्याला फक्त एवढं माहित आहे की कॅल्शियमच्या अवशोषणासाठी व्हिटॅमिन डी लागते, हे सगळ्याला माहित आहे, परंतु त्यासाठी मॅग्नेशियम सुद्धा लागते. आपण बरोबर त्या दोन्ही गोष्ट त्यामध्ये टाकल्या. चौथी आणि अतिशय महत्वपूर्ण गोष्ट जी न्यूट्रिचार्ज वुमनला एका उच्च पातळीवर नेऊन ठेवते ती आहे की न्यूट्रिचार्ज वुमन घेतल्यानंतर आपण एक मोठा पर्सेंटेज कव्हर करतो आरडीएचा. मित्रांनो, हा मुद्दा थोडासा समजून घ्या. म्हणजे आपण न्यूट्रिचार्ज वुमन जर घेतली तर आपला आरडीए चांगल्या प्रकारे कव्हर होतो. आरडीए जे नवीन व्यक्ती आहे त्यासाठी सांगतो, रेकमेंडेड डायटरी अलाउन्स, म्हणजे कुठलंही पोषक तत्व किती मात्रामध्ये घ्यावं कमीत कमी हे सांगितलं आहे WHO न. तर ते किती घेतलं पाहिजे, जसं
की 29 मिलीग्रॅम आयरन एका महिलेने घेतलं पाहिजे. जिला पिरियड येतोय अशा महिलेनं 29 मिलीग्रॅम आयरन घेतलं पाहिजे असं WHO आणि ICMR सांगतात. एक न्यूट्रीचार्ज वुमन घेतल्यानं त्याचा 72% हिस्सा पूर्ण होतो. व्हिटॅमिन सी चा 61% हिस्सा पूर्ण होतो. झिंकचा 75% हिस्सा पूर्ण होतो. कॅल्शियमचा 20% हिस्सा पूर्ण होतो. मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की बाकी काही प्रोडक्ट असे असतात जे लिहितात यामध्ये ही गोष्ट आहे, पण किती पर्सेंटेज यानं कव्हर व्हायला लागले हे लिहित नाही. म्हणजे तुम्ही टॅबलेट घ्यायला तुम्हाला फक्त मानसिक समाधान व्हायला की मी घ्यायला लागलो, पण ते ऍक्च्युअल मध्ये किती पर्सेंट तुमच्या पोटात चाललंय हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे की नाही. अहो, जर जर त्याचं व्यवस्थित पर्सेंटेज कव्हर होत नसेल तर तुम्ही ते किती टॅबलेट घेऊन काय उपयोग आहे. आणि याचाच गैरफायदा लोक घेतात. मी एक गोष्ट नेहमी सांगतो सगळ्यांना की पॅकेटवर छापलेल्या गोष्टी कशा फसवतात. माझं नवीन नवीन लग्न झालं होतं. सगळ्याचं नवीन नवीनच लग्न होतं. कोणा जुनं लग्न झालंय का? लग्न नवीनच होतं ना. तर माझं नवीन नवीन लग्न झालं. मला सगळ्या वस्तू मिळाल्या. घेऊन येतात ना आपल्याला आहे करतात ना तसे सासरवडीतून आणल्या. एक गोष्ट नव्हती आली, कुकर. बायको मला 8-15 दिवसांना म्हणले की जा आपल्या कुकर नाही आलो, कुकर घेऊन आलोय. मी गेलो मार्केटमध्ये आमच्या परतूरच्या आणि मला शाळेत जायचं होतं. पटकन कुकर घेऊन आलो. सकाळी सकाळी दुकान उघडलं, ते पाहिले कुकर द्या. मला किती लिटरचं बायकोने सांगितलं 5 लिटरचं कुकर घेऊन आलो. आणि आल्यानंतर बायकोला लक्षात आलं की आपला नवरा वेंधळा आहे. कसं काय तुम्हाला फसवलं? मला आता फसवलं तर आहे आता काय काय कसं फसवलं म्हणे त्याच्यात ISI लिहिलंय, ISI मार्कचं कुकर आहे. अहो म्हणजे तुम्ही शाळेत गेल्यावर मला काही काम नव्हतं, मी ते सगळं वाचून पाहिलं. तिथे वर स्टार आहे छोटा. काय स्टार पाहिला काय त्या स्टारवर, आणि ते स्टारचं खाली काय लिहिलंय पहा. अरे म्हणजे ISI मार्कचं त्याचं रिंग आहे. बाकी कुकर ISI मार्कचं नाही, फक्त जे रिंग असतं ना ते रिंग ISI मार्कचं आहे. बाकी कुकर काही ISI मार्कचं नाही. असं लिहून फसवलं जातंय. तसं न्यूट्रीचार्ज मध्ये तसं नाही. मोठा पार्ट कव्हर केला जातो आपल्या RDA. म्हणजे आपलं असं वाटायला नको की मी घेतली गोळी आणि मानसिकरित्याच काय वाटलं, ऍक्च्युअल पार्ट कव्हर केला जातो. ती फार मोठी गोष्ट आहे. आणि मित्रांनो, जसं आयरनचा 72%, मग बाकीचं आयरन भोजनातून, बाकीचं कॅल्शियम कुठून मिळत भोजनातून, बाकीचा झिंक कुठून मिळत भोजनातून. मोठं पर्सेंटेज कव्हर केलं जाते. तुम्ही मार्केट मधले प्रोडक्ट जर बघितले तर त्यामध्ये RDA चा मोठा पर्सेंटेज कव्हर केला जात नाही. सकाळच्या ट्रेनिंग मध्ये न्यूट्रीच्या S5 ज्यावेळेस आपण पाहिलं तर श्री तुलसी, जॉली तुलसी, याच्या 2-3 तुलसी आहेत. स्पेशल तुलसीचे प्रोडक्ट आहेत आणि 22 मिलीग्रॅम 28 मिलीग्रॅम त्यामध्ये तुळशी आहे. आणि न्यूट्रीच्या S5 आपण स्पेशल तुळशीचं प्रोडक्ट नाही, परंतु 150 मिलीग्रॅम तुळशी आहे. ही एकदम भारी गोष्ट मला वाटली की आपण त्यासाठी रेकमेंड सुद्धा करत नाही स्पेशल तुळशीसाठी, तरी सुद्धा आपण जास्त प्रमाणात टाकलेले आहे तुळशी. संतोषजी. हा सर, तुम्ही आत्ता बोललात का बुवा रोजच्या आहारातून ते ऍड होऊ शकतं आयर्न, हो व्हिटॅमिन सी. हो. ते मिळणारच कुठून आहे सर? जर खाल्लंच, पालकच खावं लागेल रोज मग. हा, रोज पालक खा, मेथी खा, चुका खा, तसं हिरव्या कोणी भाजीपाला खातं नाही म्हणजे ते मिळतच नाही सर. हा घेतच नाही. म्हणजे ते मिळतच नाही. आज इथं जितक्या महिला बसल्या आहेत ना त्यापैकी बऱ्याच महिला आज दत्त जयंतीचा उपवास असेल किंवा मागचे 2-3 दिवस त्यांची दत्त जयंतीचं सुरू असेल. दत्त जयंतीच्या आधी कुठली तरी जयंती होती, त्याच्या आधी कुठलं काहीतरी होतं. त्याच्यात कुठं काय आयर्न मिळालं मग? तर ते कंटिन्यू ते उपवास सुरू असतात ना. आणि फळं खात नाहीत. आपलं ताट कसं असावं सांगू का? आता ताई लोक सगळे बसले म्हणून त्याला सांगतो, तुमचं ताट तुमच्या कपाटासारखं असावं. ताट कपाटासारखं कसं? तुमचं कपाट उघडा, पहा कशा कलरच्या साड्या येतात. तसं कलरफुल ताट पाहिजे आपलं. कपाट कलरफुल नाही पाहिजे साड्यानं भरलेलं, तर ताट कलरफुल पाहिजे. त्यामध्ये हिरवं पाहिजे, लाल पाहिजे, पिवळं पाहिजे, पांढरे पाहिजे, सगळे रंगाचे पदार्थ पाहिजे. पण आपल्याकडे उलट आहे, ताट कलरफुल नाही, कपाट मात्र कलरफुल आहे. सगळ्या कलरच्या साड्या, 9 रात्राच्या 9 दिवसाच्या वेगवेगळ्या शेडच्या साड्या. माझ्या कपडे माझं कपाट दिसतंय का? मी 3.5 लाखाचं फर्निचर करून घेतलंय. मला एकदम छोटं कपाट माझ्या हिस्स्याला आलंय. बाकीवर सगळ्याचा पोरायचा आणि बायकोचा कब्जा आहे. मी त्याला नाही उदार खर्च केलाय घरामध्ये, मला इतकंसं कपाट दिलंय, तुम्ही सगळ्यांना मोठा कब्जा करून घेतलाय. आपलं कलरफुल नाही, आपले सगळे व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्टी.
आपलं काय कलरफुल राहणार, आपलं ताट कलरफुल ठेवायचं आपण. तर ताट कलरफुल पाहिजे आपलं, कपाटातल्या साड्या कलरफुल असल्याची काही आवश्यकता नाही. आणि जर ताट कलरफुल नसेल तर मित्रांनो कमीत कमी ही कलरफुल न्यूट्रीचार्ज वुमन तरी तुमच्या भोजनाचा एक अभिन्न हिस्सा असू द्या. तुमच्या आणि तुमचे जे कोणी नियर अँड डिअर आहेत त्यांच्या. माझी बहीण बऱ्याचदा ट्रेनला असेल भेटल्यानंतर बऱ्याच सांगते मला न्यूट्रीचार्ज वुमन टाकतो हा, कधी पण आला की कशामध्ये ओवाळणीमध्ये न्यूट्रीचार्ज वुमन देत असतो, द्यायला पाहिजे. हा कशातून पूर्ण करायचं संतोषजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या याच्यामध्ये आहे. हे खाल्लं गेलं पाहिजे. आयरन साठी हिरव्या भाज्या खा, डाळी खा, साबुदाणा खा, फळं खा, होल ग्रेन्स. व्हिटॅमिन सी साठी निंबू, शिमला मिरची, टमाटर, ब्रोकोली, संत्रा, अंगूर, आवळे खा. कॅल्शियम साठी दूध, दही, पनीर, हिरवे भाजीपाला, होल ग्रेन्स खा. झिंक साठी दुधाची उत्पादनं आणि डाळी खायला पाहिजे आपण, आहे की नाही. हे आपण आपल्या जेवणामध्ये ऍड करायला शिका. आणि महाग नसते, महाग जे आहे का असं महाग नाही. तर हे सगळं आपल्या भोजनामध्ये पाहिजे. इतकं छान भोजन जर असेल, आपलं ताट कलरफुल जर असेल तर आपलं डेफिनेटली आपला उरलेला जो पर्सेंटेज आहे तो उरलेला पर्सेंटेज 100% पूर्ण होईल, 100% पूर्ण होईल. पुन्हा काय वैशिष्ट्य आहे तर प्रत्येक टॅबलेट सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या न्यूट्रीचार्ज वुमनची पॅकेजिंग अतिशय छान आहे. नाव सांगा, काय पॅकेजिंगचं नाव जे सांगल कविताताई त्यांना भेटल्यानंतर चहा आपल्याकडून, आहे की नाही. एक पॅकेजिंगचं नाव आपण या अगोदर सुद्धा पाहिलं होतं, सुरेशजीला तर कॉफी, कारण त्यांना तर माहिती, मला माहिती आहे. हा बर, कविताताई सुद्धा. हा कविताताई इलू इलू, बर इलू 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 हा? इलू इलू नाही, इलू का मतलब तो आय लव्ह यू. थोडंसं तेच म्हटलं, थोडा कन्फ्युज आहे. तुम्ही हे खूप आधी शिकवलेलं आहे सगळ्या गोष्टी, की प्रत्येक टॅबलेट ही वेगवेगळी पॅक का केली आहे, त्याचं मॉइश्चर अँड एव्हरीथिंग ते सगळं, आणि दॅट इज अ इलू इलूच पॅकेजिंग हे डोक्यात आहे. पण ते न्यूट्रिचार्ज मॅच त्याला ॲलो ॲलो पॅक म्हणतो आपण, आहे की तुम्ही त्याला इलू केलं, मला चांगलं वाटलं, मला एकदम सौदागरच आठवला. कविताजी या म्हणजे न्यूट्रीचार्ज वर मोठं काम करणाऱ्या विदर्भातले एकदम रायझिंग स्टार आहेत. अतिशय मोठं रायझिंग स्टार आहे. मला असं वाटलं की आज संभाजीनगरला भेट होईल, पण ते आले नाही. गुरुवारी आमची भेट झाली होती अमरावतीला. मी त्यांना म्हटलं हा विलासराव नंतर ज्ञानेश्वरजी. अनम्यूट व्हा. मिस्टर पॅक. हा डॉक्टर साहेब येतात ते तर बिलकुल सांगणार. डॉक्टर साहेब तुझ्या नॉलेज होईल. कुठं राहता सर तुम्ही? यवतमाळ. तहसील. बर यवतमाळ आल्यानंतर आपण चहा घेऊ सोबत, आहे की नाही. ओके. हा तर ॲलो पॅक आहे न्यूट्रीचार्ज मॅनचा, दोन्हीकडून ॲल्युमिनियमची फाईल असलेला न्यूट्रीचार्ज मॅनचा पॅकेट आहे. आणि आपला जो जे आहे, अनम्यूट व्हा सर अनम्यूट व्हा, डॉक्टर साहेब अनम्यूट व्हा. अनम्यूटचं ऑप्शन दिलं मी तुम्हाला. हा बोला. हा बोला सर. सेमिनार होतो सर यवतमाळ आलो होतो, परत मुकेशजी सरांचा सेमिनार होता, तर त्यासाठी सर गेले होते, तिथून येत आहेत. तर त्याला ब्लिस्टर पॅकिंग म्हणतात. त्याला हे सुद्धा मला न्यूट्रिचार्ज मध्ये आल्यानंतर माहिती झालं. तर आपल्या काय गोळ्यासारख्या गोळ्या, गोळ्यासारख्या सगळ्या गोळी खायची, त्याला ब्लिस्टर पॅकिंग म्हणतात. ब्लिस्टर पॅकिंगचं वैशिष्ट्य असं आहे की ब्लिस्टर पॅकिंग मध्ये आपल्याला टॅबलेट दिसते, आणि ते यासाठी केलेलं आहे की लागल्या तितक्याच गोळ्या काढता त्यात. नाहीतर एक विनोद आहे, विनोद म्हणून घ्या बरं का, मला काही कुणाला काही बोलायचं नाही. असं म्हणतात की जो होमिओपॅथीच्या गोळ्या असतात ना, त्या साबुदाण्यासारख्या छोट्या गोळ्या असतात, तुम्ही तुमच्या गोळ्याला डॉक्टर साहेब माणसं बरे कसे होतात ते म्हणजे काय की त्याच्या डब्बीमध्ये गोळ्या असतात, आणि ज्यावेळेस आम्ही सांगतो 2 गोळ्या घ्यायच्या त्यावेळेस तो काढता टाकतो तर 5 पडतात.
5 वाजतात ते पुन्हा 3 परत टाकताना परत 4 आत जातात, परत तो घ्यायला जातो 2 तर 7 गोळ्या पडतात, पुन्हा टाकायला जातो तर होतं. आणि ह्या सगळ्यामध्ये त्याचं आजारावरचं लक्ष निघून जातंय आणि गोळ्या आत टाकणं बाहेर काढणं यावर त्याचं लक्ष केंद्रित होतंय आणि तो आजारातून बरा होतो. हा प्रॉब्लेम आहे की नाही उघड्या बाटलीचा, हा उघड्या बाटलीचा प्रॉब्लेम आहे. म्हणून उघड्या बाटलीमध्ये आपण टॅबलेट दिलेल्या नाहीत, आपण टॅबलेट क्लिस्टर पॅकिंग मध्ये दिलेला. त्यानं काय होतं की मुळाशी प्रत्येक गोळी जी आहे ना ती प्रत्येक गोळी फ्रेश राहते, फ्रेश राहते कारण त्यावर काही बसत नाही. दुसरी गोष्ट की माझ्यासारखे जे पती असतात वेंधळे, तर त्यांना एकदा सांगितलं ते ऐकतच नाही, व्हॉट्सअप केलेलं बघत नाहीत, फोन उचलत नाही. मग त्यांना त्या घरच्या जी हुशार स्त्री आहे तिला लक्षात असतं की आपल्या नवऱ्याची हे किती आहे, कॅपॅसिटी कशी आहे, प्रत्येक स्त्रीला माहित असतं. मग ती बरोबर आपल्या लक्षात येईल, एक पॅकेट संपलंय, दुसरं पॅकेट अर्ध झालं कीच नवऱ्याला सांगायचं की माझे न्यूट्रिचार्ज वुमन संपलेले आहेत, येताना न्यूट्रिचार्ज वुमन घेऊन या. मग ते एक दिवस विसरतो, दुसऱ्या दिवशी विसरतो आणि तुमचं पॅकेट संपेपर्यंत तुमच्या न्यूट्रिचार्ज वुमन घरी येतात. म्हणून आपण ब्लिस्टर पॅकिंग दिले की तुम्हाला समजायला पाहिजे की किती टॅबलेट बाकी आहेत. आणि दुसरं एक पॅकेट संपलं 15चं, दुसरं अर्ध झालं की सांगायला सुरुवात करायची की माझ्या न्यूट्रिचार्ज वुमन संपलेल्या आहेत, मला न्यूट्रिचार्ज वुमन घेऊन या. संतोषजी सारखं काय प्रत्येकाच्या घरी दुकान नाही की आणलं घेतलं आपल्या कपाटातून आणि लगेच खायला सुरुवात केली, असं प्रत्येकाकडे दुकान नाही ना. ती सोय केली आपण डिस्प्ले वॉलनं, तसं आपण ते सांगता यावं. बरं मी मनात सांगत नाही बरं का, हे मी मनाचं अजिबात बोलत नाही. इससे यह भी सुनिश्चित होता है कि उपयोग के लिए आपकी टैबलेट कभी खत्म नहीं होगी. जब आपके पास स्ट्रिप में 2-3 टैबलेट बची हो तो आप फिर से स्टॉक कर सकते हैं. तेच मी वेगळ्या शब्दात सांगितलं, आपल्या भाषेत सांगितलं. तीच लाईन आहे, फक्त आपल्या भाषेत आणि पटकन निघते, फ्रेश राहते, बबल मध्ये बंद राहते आणि त्यामुळे प्रत्येक टॅबलेट आपल्याला व्यवस्थित दिसते. ही एक आपलं वैशिष्ट्य आहे. जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय की कळतंय किती टॅबलेट बाकी आहेत, हे हे वैशिष्ट्य आहे न्यूट्रिशन. आणि ही स्ट्रीप आपण अतिशय प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकतो. प्रवासामध्ये पॅकेजिंग जी आहे प्रवासासाठी अतिशय प्रवास योग्य तयार केली आपली पॅकेजिंग आहे. ही न्यूट्रिचार्ज वुमन, हे न्यूट्रिचार्ज वुमनचे काही वैशिष्ट्य आहेत. यापेक्षा प्रत्येकाचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य असतं. प्रत्येकाला ती कुठली गोष्ट भावली, प्रत्येकाला वेगवेगळी गोष्ट भावत असते. तर ही वैशिष्ट्य आहे न्यूट्रिचार्ज वुमनचं आणि हे वैशिष्ट्य आपण लक्षात ठेवलं, आपला कॉन्फिडन्स वाढतो. आपल्या लक्षात ठेवलं ना की आपला कॉन्फिडन्स वाढतो की यस आमच्याकडे जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट अतिशय चांगलं याचं आहे. पल्लवी ताई आपल्याकडे आहेत. पल्लवी ताई, या महिन्यामध्ये किती न्यूट्रिचार्ज वुमनची आपली सेलिंग झाली आहे? पल्लवीजी कुठून आहात? अगोदर मला अनम्यूट व्हा. हा सर, जय अर्षद सर. मी वर्धेवर आहे आणि सध्या न्यूट्रिचार्ज वुमन वर सध्या पूर्ण फोकस आहे माझा. तर सध्या मी आता शाळा कॉलेजेस मध्ये जे आहे आपलं त्यांना न्यूट्रिशन बद्दल माहिती आणि हायजीन कॅम्पेन दोनही गोष्टी एकाच वेळेला आपण करतोय मुलींसाठी. सध्या माझ्या 5 शाळा झालेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना पॅरेंट्स सोबत बोलणं सुरू आहे माझं. म्हणजे अजून सेलिंग प्रॉपर तेवढं मी आकडा नाही देऊ शकत, पण सेलिंगचा प्रयत्न सुरू आहे. बिलकुल. आणि किमान 100 न्यूट्रिचार्ज 200 प्लस न्यूट्रिचार्ज वुमन करून आपल्याला मुंबईला यायचं आहे आणि मला तुम्हाला अशा ब्लेझर मध्ये पाहायचं आहे. नक्की सर, मी 3 टार्गेट घेतलंय तसं मनीषा मॅमला सांगितलं. आणि तुम्हाला कुठली अडचण असल्यास मला व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला कुठले टूल्स लागत असतील, मीटिंग लागत असतील तर कविता ताईला फोन करायचा. कविता ताईला भेटायचं, त्यांना बेजार करायचं. त्यांना मला नंतर त्यांचा फोन आला पाहिजे, सर तुम्ही मीटिंग मध्ये म्हणले पल्लवीजीला आणि त्याने आता मला बेजार करून सोडले. तर असं ते बेजार झाले पाहिजे. अपलाईन को म्हणजे जोपर्यंत आपण त्यांना बेजार करणार नाहीत का तोपर्यंत त्याचं लक्ष आपल्याकडे जाणार नाही. तर आपल्या सगळ्या अपलाईन बऱ्याच जणांना काय म्हटलंय, अनम्यूट व्हा. नाही, मॅडमचा पूर्ण सपोर्ट असतो म्हटलं मला नेहमी आणि मला काही प्रश्न आले तर मी त्यांना सतत विचारत राहते. बिलकुल बिलकुल, सतत विचारत राहायचं. तर असं आपण सगळ्यांनी मुंबईला यायचं आहे. आता राजेंद्र गीते जे ते मुंबईलाच राहतात, परंतु आम्ही तर सगळे मुंबईला आपण जाऊ शकतो. आपण तर मुंबईला यायचं आहे. मुंबईला गेल्यानंतर
त्यासाठी काय होईल की आपले काही स्किल इथं डेव्हलप होतील. हे विक्टर्स फील्ड फार मोठा गुरु असतो. फील्ड आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकवते. आणि जे मला फोन करतात, प्रश्न विचारतात, मला ते लोक आवडतात किंवा हे फील्डवर चाललेत म्हणून प्रॉब्लेम यायला लागले. फील्डवर गेल्यानंतर प्रॉब्लेम येतात आणि मनातले प्रॉब्लेम, जाग्यावरचे प्रॉब्लेम काही कामाचे नाहीत. मी गेलो तर काय होईल, असं केलं तर काय होईल, नाही. फील्डवर जा. फील्डवर गेलं तर प्रॉब्लेम येऊ द्या, ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण सक्षम आहोत. अतिशय पहिल्यापेक्षा आपली तयारी खूप जोरात सुरू आहे. पहिल्यापेक्षा आपण फार ग्राउंडवर मोठं काम आपलं सुरू आहे, फार मोठं. आणि याचा विचार करा, 15 कोटी महिलांपैकी काही लाख महिलांपर्यंत जर आपली टीम जर पोहोचली न्यूट्रिशन ह्युमन घेऊन, तर आपली पिन लेवल कुठं जाईल आणि किती आशीर्वाद आपल्याला मिळतील. हे फार मोठ्या खेळाचा आपण हिस्सा होणार आहोत, फार मोठ्या खेळाचा. आणि याच्यासाठी ज्याचं आपण गीत ऐकतो, उज्ज्वल पाटणेजी यांचं, आणि मुराद शाह जी है, मुराद शाह जी बहुत मुझे पहले भी फोन करते थे, आजकल उनके फोन आना बंद हो गए. मुराद शाह जी, क्यों, कुछ खपा है क्या हमसे? मला भेटले होते अमरावतीच्या ULP मध्ये. सर खपा वगैरह नहीं है सर. हाँ, न्यूट्रीजा ह्यूमन मैंने ये महीने में 30-40 भेजा सर. ओके. हाँ, बाकी ये जो मुझे अभी मालूम पड़ा, ये जो टारगेट जो है अभी मालूम पड़ा, नहीं तो मैं वो टारगेट पूरा करता था सर अपना. और अभी ये महीने में बिल्कुल टारगेट करना है. हिंदी में एक कहावत है, जहां जागे वही सवेरा. अच्छा अच्छा. बराबर है ना? तो जागना बराबर. जरूरी है. हाँ? बिल्कुल सर. हाँ, तो बिल्कुल आपको भी मैं मुंबई में देखना चाहता हूँ और इस कोर्ट में देखना चाहता हूँ, क्योंकि सब अपने जैसे बनेंगे ना तो फिर अच्छा लगता है. तर आपण सगळेजण त्या टूल्सची मदत घेऊन बोलण्यामध्ये महिला फार चांगलं बोलू शकतात. आणि ऐकून घ्या. ऐकता ऐकता यापैकी कुठल्या महिलेचा नेमका प्रॉब्लेम काय आहे, पिरियडचा प्रॉब्लेम आहे, HB कमी आहे, का श्वेत पदार्थाचा काय प्रॉब्लेम आहे, का PMS चा काय प्रॉब्लेम आहे, फक्त बोलण्यामध्ये तितकी गोष्ट तुम्हाला कळाली. एक पुस्तक त्यांच्याकडे आपला नंबर, नाव लिहून भेट करायचं, बस मध्ये कुठंही महिला भेटू, बस बोलता 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 बोलता. आणि आपण जर 10 बुक घेऊन जर बसलो तर प्रवासामध्ये ते संपले पाहिजे. हे बुक काय आपल्या घरी ठेवायचं नाही. न्यूट्रीचारचा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय नाही, ही पुस्तक विकून पैसे कमवायचे. आमचा काय प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय आहे का? प्रिंटिंगचा आपला व्यवसाय नाही. आपला व्यवसाय न्यूट्रॉसिटिकल विकण्याचा आहे, त्यासाठी हे मदत करतील. आणि इथं जे काही लिडर बसले, तर सुरेशजी आहेत, तर सुरेशजी बस मध्ये बसले आणि त्यांच्या बाजूला एखादी महिला बसली, दीदी बसली, तर मला गॅरंटी आहे की दुसऱ्या दिवशी त्या महिलेचा फोन त्यांना आला पाहिजे, येत असेल, यस हे पुस्तक द्यायचं. ते पुस्तक दिलं की ते काम करत. 5 रुपये किंमत आहे, फक्त 5 रुपये. अमृत तुल्य चहा मुंबईत मिळते का राजेंद्रजी? अमृत तुल्य चहा म्हणजे आमच्याकडे फार मिळते. सुरेशजी, बसली एक महिला बाजूला आणि तिला एक पुस्तक दिलं. यस सर, यस. तिला प्रॉब्लेम, तिच्या मुलीला असेल, तिच्या बहिणीला असेल, तिच्या मावशीच्या मुलीला असेल, आत्याच्या मुलीला असेल, आपण समजायचं की कुणी भेटलं, आपण त्याला एक चहा पाजला. आता 10 रुपयाला बस पुस्तक जाऊ द्या, पुस्तक. आणि मला विश्वास आहे की सुरेशच्या बाजूला बसलं, त्याने पुस्तक गेलं की दुसऱ्या दिवशी फोनच येतो. यस, 100% सर. तर असं करत आपण डेफिनेटली आपण 15 कोटी महिलांपैकी काही महिलांची आपण मदत करू शकतो. शेवटच्या टप्प्यामध्ये जाऊन मदत करण्यामध्ये फक्त मानसिक समाधान आहे. ज्यावेळेस एखादा प्रॉब्लेम सुरूच व्हायला लागलाय आणि मला असं वाटतंय की श्वेत प्रदर, PMS, हिमोग्लोबिनवर इतक्या छोट्या आणि चांगल्या पुस्तिका भारतातल्या कुठल्याच स्टेट मधल्या गव्हर्नमेंटने छापलेल्या नसतील आतापर्यंत. इतकं झालंय का? मला खूप डॉक्टर्स भेटले, खूप काही सामाजिक संघटनेमध्ये लोक भेटले, म्हणजे सर असं पुस्तक आम्ही नाही पाहिलं, इतकं छोटं पुस्तक आम्ही नाही पाहिलं ज्यामध्ये इतकी छान माहिती एकाच विषयाला. तर हे आपल्यावर रिसर्च करून बनवलेली गोष्ट आहे. हे घेऊन आपण सगळेजण मुंबईला भेटणार. मुंबईला भेटण्यासाठीची मुराद शाह सर म्हणले की मला माहित नव्हतं, तर मुराद शाह सर तुमच्यासाठी स्पेशल मी परत एकदा मुंबईला कसं यायचं आहे हे सांगत आहे. यापैकी
बऱ्याच जणांनी संतोषजीनं सांगितलं की मी 30 पेक्षा जास्त जण घेऊन येत आहे. विलासरावनं सांगितलं की मी इतकी ओढी टीम घेत आहे. सुरेशजी सांगतील सुरेशजी किती टीम किती घेऊन यायची आपल्याला मुंबईला? सर मिनिमम 50, त्याच्या पुढे किती? हा म्हणजे 50 लॉक झालंय, पुढचं बाकी आहे. पुढचं Yes. किती जण येऊ शकतात? Yes. 50 जण घेऊन येत आहेत. तर ते 50 जणांना घेऊन आले म्हणजे त्यांचं ब्लेझर पक्क झालं कुठल्याही पिनवर गेलं तर. कारण की काय आहे, कारण की बरेच जण रेग्युलर मिटिंगला असताना सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्या मिस होतात. त्या गोष्टी मिस होऊ नये म्हणून मुंबईला येण्यासाठी काय टार्गेट आहे तर ते आपण एकदा पाहूया. मुंबईला येण्यासाठी काय टार्गेट आहे तर ते आपण एकदा पाहूयात, ज्यामध्ये आपल्याला कळल की आणि मुंबईलाच का प्रोग्राम ठेवला की या अगोदर अमिताभ बच्चन सुरुवातीला आपला प्रोग्राम जो झाला होता तो मुंबईला झाला होता. आपण जे प्रोग्राम घेतले एप्रिल महिन्यामध्ये आपण प्रोग्राम घेत होतो अगोदर. न्यूट्रीचार्जचे जेही मोठे प्रोग्राम होते ना ते सगळे एप्रिल महिन्यामध्ये व्हायचे. परंतु काही कारणामुळं मधामध्ये कोविड नंतर ते बंद झाले. पण आपण परत एप्रिल मध्ये पल्लवी जी 100 न्यूट्रीचार्ज ओके 100 त्यांचं टार्गेट लिहून पाठवलं की 100 न्यूट्रीचार्ज हुमन करणार. मुंबईला येण्यासाठी आपल्याला जे टार्गेट आहे त्यांनी मुराद शाह सर सारखे बरेच जण असतील त्यांना माहितच नसतं काय मिळणार आहे. ज्यांचे आपण गीत आहेत उज्ज्वल पाटणेजी, तुम्ही काही काम इथं करतात परंतु तुम्ही तिथं पोहोचल्यानंतर तुम्हाला पैलू पाडण्याचं काम उज्ज्वल पाटणेजी करणार आहेत. उज्ज्वल पाटणेजी यांची स्पेशल ट्रेनिंग होणार आहे ती आरसीएमची, आरसीएम मध्ये न्यूट्रीचार्जची आणि न्यूट्रीचार्ज मध्ये न्यूट्रीचार्ज वुमनची पहा कपल एंट्री. ओके तर म्हणजे उज्ज्वल पाटणी ज्या ट्रेनिंग घेतात ते स्वतःच्या विषयावर घेतात. इथं न्यूट्रीचार्ज आणि त्यातली त्यात परत न्यूट्रीचार्ज वुमन घेऊन आपण मोठं काम कसं करू शकतो. स्वतः डॉक्टर आहेत, त्या फील्डच्या आहेत, आणखी चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती मिळणार. ट्रॉफी मिळणार आहेत, ब्लेझर, प्रोटीन शेक, बॅश शॅश सगळं मिळणार आहे. यासाठी मुराद शहाजी अगोदरच 1 ऑक्टोबर पासून 31 मार्च पर्यंत हे टार्गेट होतं. 30 पीस सिंगल एंट्री, 60 पीस कपल एंट्री, 100 प्लस न्यूट्रीचार्ज वुमनचे पीस, स्टॉलवर ट्रॉफी, 200 प्लस न्यूट्रीचार्ज वुमनचे पीस, चॅम्पियन ट्रॉफी, 300 प्लस न्यूट्रीचार्ज वुमनचे पीस, शील्ड प्लस चॅम्पियनची ट्रॉफी, बॅच शॅश हे कॉमन होतं. हे सगळं 1 ऑक्टोबर ते 31 मार्च टार्गेट होतं. परंतु काही जण डिसेंबर पासून त्यांना लक्षात आलं की आपण काम करायचं. तर त्यांनी सुद्धा 1 डिसेंबर ते 31 मार्च मध्ये 30 पीस करून कन्सिस्टन्सीनं करायचे आहे तर त्यांना तिथं एंट्री मिळेल. त्यांना एंट्री मिळेल. ओके रॉयल्टी शंकरजी काय बरं 200 प्लस न्यूट्रीचार्ज म्हणजे महिलांना देऊ घेऊन येणार आहे. ओके 5 पीस यांना फक्त एंट्री मिळेल. इथं एंट्री मिळेल आणि आपल्याला काय तिथं फक्त वराडी म्हणून जाता येईल. आपल्या भाषेमध्ये काय म्हणून जाता येईल? फक्त वराडी म्हणून जाता येईल. 30 पीस करून आले म्हणजे ते फक्त वराडात येत आहात आहे की नाही. नवरदेव व्हायचा असेल तर आपल्याला म्हणजे नवरदेवाला नवा सूट वगैरे असतो ना किंवा नवरी व्हायचं असेल तर काय करावं लागेल ते आपल्याला पाहावं लागेल. आणि 30 पीस ना फक्त एंट्री आहे. कपल एंट्री 60 पीस नाही. म्हणजे डिसेंबर महिन्यापासून बरं का. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 4 महिने आहेत. 4 महिन्यामध्ये 60 पीस. हे कुणाला जरी दिलं ना वाटलं ना ज्या महिलेला जिची पर्चेसिंग कॅपॅसिटी आहे अशा महिला या बुक पैकी कुठलेही बुक तुम्ही द्या तुमचे 60 पीस चालता बोलता होतील. चालता बोलता तर त्यांना हे मोदी जॅकेट मिळणार आहे की नाही. वेस्ट कोस्ट मुराद शहाजी वेस्ट कोट मिळणे वाला आहे. परंतु जर तुम्ही 100 प्लस जर पीस जर केले न्यूट्रीचार्ज म्हणजे 4 महिन्यामध्ये तर तुम्हाला न्यूट्रीचार्ज वुमन स्टॉलवर ट्रॉफी, न्यूट्रीचार्ज वीर वीरांगणाचा बॅश शॅश आणि न्यूट्रीचार्ज वीर किंवा वीरांगणाचा ब्लेझर मिळणार आहे. 100 प्लस. पण आपण 200चं टार्गेट ठेवायचं. टार्गेट बडा नको. 4 महिने आहेत आपल्याकडे. 4 महिने आहेत. जर तुम्ही 200 प्लस जर केलं तर तुम्हाला न्यूट्रीचार्ज वुमन चॅम्पियन ट्रॉफी मुंबई मधून मिळणार आहे.
आणि मला नाही वाटत आपल्यापैकी कुणी मुंबईवरून ट्रॉफ्या घेऊन आलाय, है की नाही? मुंबईवरून आपण आपल्या शाळा कॉलेजमध्ये कधीतरी आपल्याला ट्रॉफी मिळाली होती, परंतु या वयात सुद्धा चांगली ट्रॉफी आणण्याचा चान्स आपल्याकडे आहे. तर बाकी आपल्याकडे दुसरं असं कुठलं माध्यम नाही की मुंबईमध्ये आपल्याला ट्रॉफी मिळाली. 300+ न्यूट्रिशन जर तुमच्या 4 महिने जर केल्या तर ट्रॉफी, शील्ड आणि अद्वितीय अवॉर्ड्स आणि स्टेज पर सन्मान, एक शब्द आहे पहा, अद्वितीय अवॉर्ड्स काय असतील मला पण माहित नाही. आणि जसं हे ऑक्टोबर महिन्यामध्ये हे सगळं लॉन्च झालं होतं, त्यावेळेसच मी तुम्हाला म्हटलं होतं की इथं लिहिलं होतं की मच मोर, आणखीन गोष्टी मिळणार आहेत, खूप आकर्षण यामध्ये येणार आहेत, यामध्ये ऍड होत चालले. तर 300+ न्यूट्रीचार्ज वुमन जर घेतल्या तर तुम्हाला स्टेजवर सन्मान मिळेल आणि आणखीन अवॉर्ड, छान अवॉर्ड ते जर तुम्हाला मिळणार आहे. जे लीडर्स आपल्या टीम साठी काम करतील, आपल्या लीडर्स साठी ज्यांनी काम करतील, आपले जास्तीत जास्त महिलांची मदत करतील, त्या सगळ्या लीडरचा सुद्धा आम्ही सन्मान करू इच्छितो. त्या सगळ्या लीडरचा सुद्धा आपल्याला सन्मान करायचा आहे. रॉयल्टी वाले जे लीडर आहेत त्यांनी 5 असोसिएट बाहेर बी लेग मधून घेऊन आले तर त्यांना एंट्री मिळणार आहे वराडी. पण नवरदेव व्हायचं असेल तर आपल्याला किमान 10 असोसिएट बाहेर रॉयल्टी आणि टेक्निकल ला घेऊन यायचे बी लेग मधून. मुराद शाहजी, आपकी कौन सी पिन है? आप अनम्यूट हो जाइए. अनम्यूट हो जाइए आप. अभी पिन कौन सी है? अभी पिन सर स्टार पर है. ओके, स्टार पर है. तो आपको 10 लोग लेके आने हैं बी लेग से, क्योंकि आपकी तब तक मार्च में रॉयल्टी हो जाएगी. मार्च में अभी स्टार पे है तो मार्च में तो रॉयल्टी हो जाएगी. अगर आप 10 लोगों को बी लेग से, अभी का जो बिजनेस है उसमें 10 लोगों को अगर आप ऐड करते हो. सर अभी मैं 2 ज्वाइनिंग करा मैंने 2 दिन में. हाँ, तो ये ज्वाइनिंग करो और रॉयल्टी बन के आओ और बी लेग से 10 लोगों को लेके आओ. ओके. तो आपकी पिन गॅरंटेड बदलने वाली आहे. बिलकुल, कारण की मार्चची पिन पहा. मी जर सुरेशजीला म्हटलं की तुम्हाला जास्त माणसावर काम करावं लागेल, कारण की मार्च पर्यंत तुमची पिन बदलून जाईल. बरोबर आहे, त्याची तयारी आजपासून करावं लागेल. बोला संतोषजी. हा सर, इथं एक म्हणजे शंका आहे की मी टार्गेट करून जर आलो आणि हे 10 लोक जे म्हणतायत तर माझ्या टीम मधून 20-30 लोक येणार आहे, तर मग मला 2 ब्लेझर मिळणार का कसं? एका आयडीवर एकच ब्लेझर. नाही, आयडीवर तर एकच मिळणार आहे. मी टार्गेट करून येणार, बरोबर. त्याचं ब्लेझर तर घेणारच मी, पण हे जे माझ्या बी लेग मधून जी लोक आणली मी, तर त्याचं देखील ब्लेझर आहे ना. नाही, सध्या तर अशी माहिती आहे की सध्या एका आयडीवर एक रिवॉर्ड. नाही, मग जे लोक आणले मी बी लेग मधून, मग त्याचं ब्लेझर कुठं जाणार? आता ते दोन्ही पैकी एक ब्लेझर तुम्हाला देऊ आणि याच्यामध्ये आणखी क्लिअरिफिकेशन होईल. आम्ही बोलतो असे बा 2 द्या, संतोषजीला 2 द्या बाबा, त्यांना नवरदेव डबल वाटायला. तर आता बोलतो सध्या तर एक ची गॅरंटी मी देतोय. आणखी जर दुसऱ्याची जर झालं तर आणखी बदलू शकते यामध्ये. आणखी आपल्याला सर एप्रिल महिना आहे, एप्रिल महिन्यापर्यंत आणखी यामध्ये खूप चांगले चांगले बदल होणार आहेत. वाईट बदल एकही होणार नाही. सगळे बदल कसे होणार? अतिरिक्त देण्याचे बदल होणार आहेत. आणि संतोषजी, सुरेशजीला 30 लोक घेऊन यावं लागेल, कारण की ते कार एम्ब्राल पर्यंत जाऊ शकतात. एम्ब्राल पर्यंत गेले तर 20 लोक त्यांना, म्हणून मी त्यांना अगोदर सांगितलं की जास्त लोकांची तयारी करा, कारण की आपली पिन मार्चची पिन लक्षात घेणार आहे. तर कविताजी, बी लेग मधून तुम्ही ज्या लेग वर आहेत त्यावरून तुम्ही कॅल्क्युलेट करा की तुम्हाला आता कुठली पिन आहे कविताजी? सर पर्ल आहे. पर्ल आहे. तर आता कुठली होईल? एम्ब्राल होईल. स्टार येस एमराल्ड. बी लेग मधून 20 लोक आपल्याला. येस. तर हे याची तयारी करा, नाही तर मग ऐन वेळा तुम्ही सर त्यावेळेस माझी ही पिन होती, तुमची पिन पकडला जाईल मार्च. म्हणून अगोदरपासून आपण बी लेग वर काम करूया हे सगळ्यांसाठी. आणि जे आपल्या टीम मधून आपण मिशन 15 करोड वॉरियर्स, म्हणजे आपल्याला क्लिनिकल ट्रायल तर न्यूट्रीचार्जचं सुरू आहे, पण तुम्ही मिनी क्लिनिकल ट्रायल जर घेतलं, जसं संतोषजीनं सुरू केलं आहे, त्याचा एक वेगळा ग्रुप सुद्धा बनवायचा आहे. एका लॅबशी कनेक्ट होऊन आपल्याला
महिलांचे 3 महिन्याचे एकदा अगोदर रिपोर्ट काढायचे एचबीचा 3 महिन्यानंतर काढायचा आहे. संतोषजीचा आपण 1 मिनिट देऊयात. संतोषजी तुम्ही कसं टाईप केलं एकदा सांगता सगळ्यांना? सर आपण असं मॅनेज केलंय का त्यांना सांगितलंय का भाऊ मी ज्या महिला आणणार आहे त्यांचं तुम्ही हिमोग्लोबिन चेक करून द्यायचं, 50 रुपये पर हेड देत जाईल मी. त्यांचं आपल्याला डबल करायचं आहे, 3 महिन्यानंतर परत आपण हिमोग्लोबिन चेक करणार आहे. नंतर तुम्ही तुमची ॲड पण करू शकता का बा आमच्याकडे ही ट्रीटमेंट केली जाते, ही टेस्ट केली जाते, ते टेस्ट केली जाते. तर आपण त्यांना आयते ग्राहक देणार आहे सर. थँक्यू. आणि त्यांना दुसऱ्यांना कमिशन द्यायची गरज नाही पडणार. तर तुमचं टाईप झालं लॅबवाल्यासोबत? येस. म्हणजे संतोषजीनं टाईप केलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला ग्राहक देत आहोत, त्यांची एचबी टेस्ट तुम्ही फक्त 50 रुपयात करून द्यायची. आता एकदा करायची आणि 3 महिन्यानंतर एकदा करू. तुम्हाला आम्ही आयते कस्टमर देत आहोत, ते फक्त लोकांना जास्त सांगू नका, बाकी लॅबवाल्याला बोलू नका, आपल्या दोघांची गोष्ट राहू द्या. तुम्ही माणूस पाठवा, फोन करत जा, मी त्याची एचबी टेस्ट म्हणजे महिला पाठवी जा, मी तिची एचबी टेस्ट करत जाईल आणि आपल्या दोघांमध्येची गोष्ट. आणि मिनी क्लिनिकल ट्रायल वर ते काम करत आहे. यानं काय होईल, ही जी फाईल तयार होईल, ही फाईल घेऊन तुम्ही तुमच्या परिसरातल्या डॉक्टरांकडे जाऊ शकतात, मेडिकल वाल्याकडे जाऊ शकतात, जे मेडिकल फील्डची लोक आहेत त्यांच्याकडे जाऊ शकतात, पहा म्हणू शकतात आपल्या भागातून हे रिझल्ट आहेत. आणि डॉक्टर लोक कागदावर एकदम विश्वास ठेवतात आणि यातून आपला कॉन्फिडन्स वाढेल आणि तुमच्या टीम मध्ये मेडिकल फील्डशी संबंधित लोक यायला सुरुवात होईल. हा विन विन सिच्युएशन आहे. हे मेडिकल ट्रायल मध्ये जे आपले 50 रुपये आहेत आपण पे करायचे, आपल्या कडून जाऊ द्यायचे 50-100 रुपये एका महिन्यामागं, परंतु यानं आपला बेस तयार आणि आपल्या सगळ्या खर्चामधून ते निघून जातील. ज्यांना मोठं काम आणि स्वतःची फाईल तयार झाली ना, हे पहा आपल्या ह्या गावच्या यांची इतकं वाढलं, यांचं इतकं वाढलं, यांचं इतकं वाढलं. अरे हा जो पुरावा येतो ना, कानून सबूत मागताय ना, तर हे जे पुरावा जेव्हा जाईल ना, तर मग आपलं नाव होऊन जाईल. हे माणूस काम करतो त्याच्याकडे पहा कसं आहे. तर हे मिनी क्लिनिकल ट्रायल आपण आपलं स्वतःच एक फाईल करू 10 जणांचं करून आणि जे 10 लीडर करून घेईल, लीडर 10 असोसिएट बाहेर करून त्यांना स्पेशल सर्टिफिकेट, मिशन 15 करोड वॉरियर सर्टिफिकेट, जसं कोविड मध्ये कोविड वॉरियर सर्टिफिकेट दिले गेले होते, तसं महिलांच्या हेल्थ आरोग्या संदर्भामध्ये यांनी मोठं काम केलेलं आहे, हे आपण देणार आहोत. त्या जे आपलं सालाना मीट हो रही है तिथं आपण देणार आहोत वीर आणि वीरांगणाचा. हे सुद्धा काम आपण करू आणि स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्याचं हे काम आहे आणि विन विन सिच्युएशन आहे लॅबवाल्याची, आपली आणि त्या कस्टमरची सुद्धा. तिला सुद्धा लक्ष देईल, अरे कुणीच एचबी चेक करत नाही, तर आपण सगळेजण यावर काम करू. माझा ओके पल्लवीजी, तुम्ही वर्ध्यामध्ये राहतात म्हणलं ना, तर वर्ध्यामध्ये खूप लॅब आहेत. फार मोठी लॅब नाही पाहिजे, कुठे लॅब पाहिजे त्यांच्याकडे जायचं, आपला आय कार्ड दाखवायचं किंवा आपला एएनसी सर्टिफिकेट दाखवायचं की आम्ही तुम्हाला ग्राहक देणार आहोत आणि जसं संतोषजी म्हणले की टायअप करायचं आणि काम सुरू करायचं. आणि याला कुणीच नाही म्हणणार नाही. गल्ली पॅथॉलॉजी झालेल्या आहेत, गल्ली ते सॅम्पल घेण्यासाठी कुठल्याही हॉस्पिटल लगेच त्यांचं पोरग स्कूटी घेऊन पाठवतात की बाबा घ्या सॅम्पल लवकर आला आपल्याला, आणि त्यांना एरवी सुद्धा कमिशन डॉक्टरांना द्यावंच लागतं. तर आपण ते 50 रुपयामध्येच तयार होतात, 50 रुपये. कारण की ते फक्त महाराष्ट्राचं बोलत नाही, भारत आपलं जहां तक तिरंगा जाता है वहां तक आरसीएम जाता है, वहां तक न्यूट्रीचार्ज जाता है. तुम्ही मला कुठलंही सांगा, आपलं 10 मिनिटांमध्ये कुठल्याही माणसाशी आपण कनेक्ट आणि कॉन्टॅक्ट करू शकतो जिथं तिरंगा जातो. टेक्निकल लीडर शोधायचा, पिकअप सेंटर आपल्या ऍप मध्ये गेले, पिकअप सेंटर शोधलं, ह्या जिल्ह्यामधले हे पिकअप सेंटर, त्याला फोन केला, जे आरसीएम म्हटलं की तो माणूस आपला. काय गंमत आहे, नेटवर्क मार्केटिंगची गंमत आहे. आसाम मध्ये जिल्हे माहित नाही, नाव वाचलं तर आपण बेजार होतो, अशा नावाचे बी जिल्हे आहेत का, आणि त्यामध्ये आपले पिकअप सेंटर दिसत आहेत, त्याचा फोन नंबर आहे, त्याला फोन करायचा, जे आरसीएम म्हणायचं की काम सुरू होतं. तसं सगळ्या भारतामध्ये 50 रुपयाला सुरू आहे. त्यामुळे आपल्या काय हरकत नाही. मिनी क्लिनिकल ट्रायल पल्लवी सुरू करा. कुठं अडचण आली मला फोन करा, तू कुणी मला व्हॉट्सअप फोन करू शकतोय, माझा नंबर सगळ्याकडे आहे. तरी सुद्धा मी एकदा चॅट बॉक्स मध्ये माझा व्हॉट्सअप नंबर टाकतोय, तुम्ही मला व्हॉट्सअप करा.
ज्याला कुणाला अडचण आली असेल त्यांनी मला व्हॉट्सअप करा. मिनी क्लिनिकल ट्रायल आपल्याला सुरू करावं लागल, कारण की बाकीच्या राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर हे सुरू झालंय. माझा व्हॉट्सअप नंबर मी दिलेला आहे. आणि जसं संतोषजीनं आपल्यामध्ये सुरू झालंय, सुरेशजीनं सुरू केलंय, बऱ्याच जणांनी सुरू केलं आहे. तर आपण सुद्धा सुरू करूयात. आणि याचा एक स्पेशल ग्रुप बनणार आहे, न्यूट्रीचार्जचा एक स्पेशल ग्रुप बनवणार आहे. आणि यामधून तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी नंतर फायदाच होणार आहे. या मिनी क्लिनिकल ट्रायल घेणाऱ्यांचा स्पेशल ग्रुप होऊन त्यांच्यासाठी स्पेशल सेशन सुद्धा होणार आहे. पुढे आणखी बिझनेस कसा वाढवायचा, हे सगळं आपला बिझनेस वाढीसाठी आणि 15 कोटी महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण काम करत आहोत. आपण तुम्हाला कोणाला काही प्रश्न असल्यास मिनी क्लिनिकल ट्रायल किंवा न्यूट्रिशन संदर्भामध्ये तुम्ही ऍड्रेस करा, मी तुम्हाला कुणाचाही काही प्रश्न असल्यास तुम्ही. आणि मला कमाल वाटते की खूप जण आपला रोजचा व्यवसाय, आपलं रोजचं काम, आपली रोजची नोकरी करून हे सगळं काम करत आहेत. याचा मला फार अभिमान वाटतो की अशा लोकांसोबत मी काम करतोय जे रिकाम टेकडे नाहीत. कामाची माणसं, परत काम, एक्स्ट्रा काम, एक्स्ट्रा काम करणारे लोक आपल्यासोबत आहेत. आणि ज्याच्याकडे काम नाही का तो कुठलंच काम करू शकत नाही. एखाद्या व्यक्तीकडे किती काम असू द्या, ते परत एक नवीन काम सुरू करत, परत एक नवीन काम सुरू करत. ज्याच्याकडे काम नाही तो कुठल्याच कामाचा नसतो. हे वैशिष्ट्य आहे की तुम्ही बिझी माणसाला काम द्या, तो टाइम काढून त्यामध्ये काम करेल. रिकाम्या माणसाला काम द्या, तो नाही करू शकत. तर आपण सगळेजण कामाचे माणसं आहोत. आणि खास करून महाराष्ट्रामधून आपल्याला मोठं काम करून दाखवायचं आहे. मी तुमच्या सोबत आहे, तुमचे लीडर्स, तुमचे अपलाईन तुमच्या सोबत आहे, सिस्टम तुमच्या सोबत आहे. आपण महाराष्ट्राचा झेंडा परत एकदा लावूयात. कुणाला काही म्हणजे ट्रेनिंग संपल्यानंतर कसं विचारू, कसं बोलू, असं आपल्याकडे बंधन नाही. तुम्ही मला व्हॉट्सअप करा. मी नेहमी तुमच्या जे अडचणी असतील त्या अडचणी सोडवायचा प्रयत्न करेल. माझ्याकडून नाही सुटल्या तर डेफिनेटली मी हेड ऑफिसला कळवल आणि हेड ऑफिस कडून आपल्या अडचणी सोडून घेऊ. मला आज फार छान वाटलं तुमच्या सगळ्यासोबत बोलता. आणि ULP मधून इतकी एनर्जी आली असं अजिबात कुणाला माझ्याकडे पण वाटलं नसेल की मी सकाळी एक ट्रेनिंग घेऊन दिवसभर ULP चा प्रोग्राम करून परत संभाजीनगरवरून परतूरला म्हणलं, परतूरला जाऊन ट्रेनिंग आपल्या घरी पोहोचून. तर असं माझ्याकडे बघून तुम्हाला वाटलं नसेल. न्यूट्रीचार्ज प्रोड आहे, न्यूट्रीचार्ज मॅन घ्या आणि माणूस किती वेळ काम करू शकतो ते आपल्याला दाखवा.